हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे ना आमच्याकडे ना हळदी कुंकू आहे, तर त्याची सकाळपासून तयारी चालू आहे. तर सगळ्यात आधी ना उठल्याबरोबर आहे ना मी सगळं काही घरातली बेसिक काम आहे ना ती आवरून घेतलेली होती. जसं की स्वयंपाक झाला, भांडे धुणे सगळं आवरून घेतली. आणि त्यानंतर आहे ना हे इडली बॅटर मी चेक केलं, अगदी परफेक्ट असं हे फर्मंट झालेलं होतं. आता संध्याकाळी लेडीजला आहे ना काहीतरी स्नॅक्स देण्यासाठी मी प्लॅन केलता, की टाइम मिळाला तर मी हे बनवून घेईल, नाही मिळालं तर मग मी बाहेरून ऑर्डर करेन. म्हणून बॅकअपसाठी मी हे इडली बॅटर ना फर्मंट करून ठेवलेलं होतं. थोडं वेगळं आहे, त्यामुळे ना बायकांनाही थोडं वेगळं वाटेल. पण आता सध्या हे व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे. संध्याकाळपर्यंत हे खूप जास्त फर्मंट होईल. त्यामुळे याला एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये मी स्टोअर करून घेतलं. आणि बघायला गेलं ना, हे बॅटर आहे ना फर्मंट होण्यासाठी मला खूप जास्त वेळ लागलाय. कमीत कमी 18 ते 20 तास मला हे फर्मंट होण्यासाठी लागलंय. कारण की सिन्नरमध्ये ना वातावरण खूप थंड आहे आणि त्यामुळे ना इडली बॅटर व्यवस्थित फर्मंट होत नाही. ते मला बऱ्याच वेळापर्यंत तसंच बाहेर ठेवावं लागतं. अजिबात असं आंबट वगैरे काही झालेलं नव्हतं. अगदी परफेक्ट असं फर्मंट झालेलं होतं. त्यानंतर लगेचच इथं मला आहे ना हळदी-कुंकू आणि बोरणांची तयारी करायची होती. आज संध्याकाळी ना बायकांना 7 वाजेचा टायमिंग दिलेला होता. त्याआधी मला डेकोरेशन, जी काही प्रिपरेशन आहे ती सगळी इथं करून घ्यायची होती. आता बघूयात टाईम मिळतो आणि प्रथम कसं मॅनेजमेंट करू देतो त्यावरती डिपेंड आहे. तशी बघायला गेली तर आज मला आहे ना अजिबात थकवा येणार नाही. कारण की ना मी जे काही प्लॅन करते ना, ते प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी ना मी खूप जास्त मेहनत करते आणि त्यामध्ये ना मला अजिबात थकवा जाणवत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याची तयारी ना मी 1 दिवस आधीच करून ठेवलेली होती. कसं डेकोरेशन राहील, कोणती साडी घालेल, कोणता मेकअप राहील, हे सगळं मी ना एका वहीमध्ये लिहून ठेवलेलं होतं आणि हे सगळं आता ते वहीमधून आहे ना सत्यात उतरवण्याचं काम मी आता करत आहे. आपण बायका म्हटलं ना तर आपल्याला एक सवयच असते. एखादी छान वस्तू आली, की आपण ती तशीच जपून ठेवतो. एखाद्या कार्यक्रमात वापरू असं म्हणून म्हणून ती कोपऱ्यात पडून राहते. माझंही तसंच झालतं. आता ही जी काही थाळी आहे ना पूजेची, ही माझ्याकडे ना कमीत कमी 2 ते 3 वर्षापासून अशीच एका कोपऱ्यात पडून होती. याचा वापर सुद्धा झालेला नव्हता. म्हणून म्हटलं आज डेकोरेशनसाठी की असेना, पण ही थाळी आपण आज नक्कीच काढूया आणि याचा डेकोरेशनमध्ये नक्कीच वापर करूया. दिसायला ही थाळी खूप सुंदर आहे, सिल्वर फिनिश आहे आणि हे ना मिस्टरांना दिवाळीला गिफ्टमध्ये आलते. क्वालिटी वगैरे खूप सुंदर आहे. महत्त्वाचं म्हणजे ना, याला आहे ना मला खराब करण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. म्हणून याला फक्त डेकोरेशनसाठी मी वापरलंय. आज माझ्याकडे ना हळदी-कुंकू आणि बोरन्हाण दोन्ही कार्यक्रम एक सोबतच आहेत. त्यामुळे मला आहे ना 2 ठिकाणी डेकोरेशन असं छोटं-छोटं तरी करून घ्यायचं होतं. तर इथे आहे ना मी बोरन्हाणची प्रिपरेशन करत आहे. व्यवस्थित मस्त अशी डेकोरेशन करून घेतली. जमेल तसं घरात जेवढं काही अवेलेबल आहे ते सगळं मी इथं व्यवस्थित रचून ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना या बोरन्हाणला आहे ना मी फक्त चॉकलेट आणलेले, बिस्किट वगैरे मी अजिबात आणलेलं नाही. कारण की माझा मुलगा आहे ना आता मोठा झालाय बऱ्यापैकी. तर त्याला बिस्किट वगैरे आवडतात आणि तो खातो सुद्धा. पण मला नाही वाटत की त्यानं खूप जास्त बिस्किट वगैरे खावावं. म्हणून मी यावेळेस आहे ना खूप जास्त बिस्किट वगैरे आणले नाही. लास्ट इयर आहे ना मी त्याचं जे वर्णन केलतं ना, मी तुमच्यासोबत एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर सुद्धा करेल. त्याचं लास्ट इयरचं वर्णन मी अगदी परफेक्ट केलतं. ते जे काही बिस्किटची ट्रेन असते, टेबल, चेअर असतं, ते सगळं मी बनवलं होतं. पण यावेळेस मी असं काहीही केलेलं नाही. अगदी बेसिक आणि सिंपल ठेवलंय आणि जे काही चॉकलेट आणलंय ना, ते सुद्धा मी शेवटी डिस्ट्रिब्यूट करून टाकले. कारण की ते घरात ठेवले ना, तर प्रथम खाईल आणि मला माहिती त्यानं जर खूप जास्त चॉकलेट खाल्ले, तर त्याला सर्दी खोकला होण्याची चान्सेस आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना, मी प्रथमला ना पॅकेटचे काही बिस्किट असतात, चिप्स असतात ना, हे अगदी ओकेजनली देते. खूप असे रेअर देते. ज्या दिवशी माझ्याकडे काही टाईम नसेल किंवा आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, अशा वेळेसच तो बाहेरचा पदार्थ खातो. नाहीतर खूप हट्ट असेल त्यावेळेसच. नाहीतर मी एरवी कधीच हे बिस्किटाचे पॅकेट वगैरे आणत नाही. कारण की मी जेव्हा-जेव्हा आहे ना, बिस्किट खरेदी करायला जाते ना, त्यावेळेस आहे ना, मला आता सवय लागलेली आहे. जी काही बॅक साईड आहे ना, ती वाचायची आणि त्यामध्ये पाम ऑइल, प्रिझर्व्हेटिव्ह, शुगर हे असे जे घटक आहेत ना, हे बघितले आणि वाचले ना, माझं ते बिस्किट घेण्याचा अजिबात इच्छा होत नाही. आणि बऱ्याच वेळा मी ती आणतही नाही. तुम्ही बघितलं असेल, माझी जी काही ग्रोसरी शॉपिंगचा जो काही व्लॉग आहे ना, त्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, मी माझ्या घरामध्ये पॅकेटचे जे काही फूड आहे, जसं की मॅगी, बिस्किट, चॉकलेट हे असे कोणतेही पदार्थ मी आणत नाही. इव्हन स्नॅक्स सुद्धा मी बाहेरून आणत नाही. ते सुद्धा मी घरी बनवण्याचा प्रिफर करते.
बघायला गेलं ना तर हा प्रथमचा तिसरा बोरनान असायला पाहिजे, पण हा त्याचा सेकंड आहे. कारण की पहिल्या वर्षी तो फक्त आहे ना 2.5 महिन्याचा होता. त्यामुळे मी त्याचा पहिल्या वर्षी काही बोरनान वगैरे केलं नव्हतं, कारण की त्याचं टाळूच भरलेलं नव्हतं. मग अशा वेळेस बोरनान करण्यात काहीच तथ्य नाही. आणि दुसऱ्या वर्षी ना मग मी आणि माझ्या मैत्रिणींनी आम्ही दोघींनी मिळून त्याचं बोरनान आणि तिच्या मुलीचं बोरनान केलं. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि हा त्याचा तिसरा बोरनान आहे. तरी सुद्धा आहे ना त्याचा जो एक मिस झालेला बोरनान आहे ना, ते मी 6व्या वर्षी की असेना तो नक्कीच करेल. कारण की मला अजिबात एक चान्स सुद्धा मिस करायचा नाही. कारण त्याच्यासाठी जे काही एफर्ट्स करते ना, त्यात मला खूप जास्त आनंद भेटतो. संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आहे ना माझं सगळं काही आवरून झालेलं होतं. तर असा काही मी लूक आज केलेला होता आणि ही साडी जी आहे ना, ही माझी लग्नाच्या वेळेस आहे ना माझ्या आईने घेतलेली साडी आहे, जी की माझी सगळ्यात फेव्हरेट आहे. आणि हा ब्लाउज आहे ना, हे यावरचं अजिबात नाहीये. मी हे नंतरून कस्टमाइज करून घेतलेलं आहे. इथपर्यंत आहे ना सगळं काही परफेक्ट झालेलं होतं. फक्त 2 असे प्रॉब्लेम झाले. ते म्हणजे एक मला स्नॅक्स बनवता आले नाही, जे की मी बाहेरून नंतर ऑर्डर करून घेतलेले होते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना, प्रथमचा जो काही बोरनांचा ड्रेस होता ना, तो त्याला खूप जास्त मोठा चालता. त्याला तो अजिबात सूट करत नव्हता आणि परिणामी मला तो ड्रेस न घालता त्याला दुसरा ड्रेस घालावा लागला. यामुळे मला कुठेतरी असं वाटत होतं, की "अरे यार, आपण थोडंसं विचार करायला पाहिजे होता." असे तसे डोक्यात माझ्या विचार चालायला लागले होते. पण नंतर कसं तरी ते कंट्रोल केले आणि त्याच्या जे काही ऑप्शन वगैरे आहे ते करायला घेतलं. तर संध्याकाळी ना बरोबर 7:15 पर्यंत सगळ्या लेडीज आलेल्या होत्या आणि मस्तपैकी इथे त्याचं ऑक्शन वगैरे करून आम्ही बोरनान करायला घेतलेलं होतं. बघायला गेलं ना तर हे फक्त 1 तासाचा कार्यक्रम होता. पण यासाठी मी दिवसभर झटत होते. दिवसभर मी इतकी मेहनत केलेली आहे, हा फक्त 1 तासाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी. जे काही मी मनात ठेवलं होतं, पेपरमध्ये ड्रॉ केलेलं होतं, ते आता मी सत्यात उभारले. जे काही डेकोरेशन वगैरे होतं आणि ते आता सत्यात होतंय. हे बघून माझं मन आहे ना खूप जास्त सॅटिस्फाय झालंय. कारण की जी काही मेहनत आहे ना, ती कुठेतरी वर्थ इट आहे, हे मला आता जाणवायला लागलं होतं. बोरनान वगैरे झाल्यानंतर ना मस्तपैकी सगळ्यांचे इथं मी हळदी-कुंकू वगैरे करून घेतलेलं होतं. कारण की ना उद्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आज सेकंड लास्ट दिवस आहे म्हणून आज खूप जणांकडे बोरनान आणि काय म्हणतात हळदी-कुंकूचा कार्यक्रम होतं म्हणून सगळ्या बायकांना घाई होती. त्यामुळे फटाफटा मला इथे ना हळदी-कुंकूचा कार्यक्रम वगैरे मी आटपून घेतलं आणि वाण तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. काचेची बॉटल मी आणलेली होती. यावेळेस खूप जास्त मोठं काही करता नाही आलं, पण जेवढं आहे तेवढं मी केलं. पुढच्या वर्षी मात्र मी अजून जास्त परफेक्ट आणि छान करण्याचा खूप जास्त प्रयत्न करेन. चला मस्तपैकी हळदी कुंकू झालं. वाटलं नव्हतं की इतकं छान म्हणजे होईल म्हणून सकाळपासून मेहनत चालली होती आणि आत्ता त्याचं काही म्हणजे सॅटिस्फॅक्शन मला मिळतंय कारण की सगळं मस्त एकदम परफेक्टली झालं. तर आजचा ब्लॉग असाच होता. आता बोरनान झाल्यानंतर आणि हळदी कुंकू झाल्यानंतर खूप पसारा घरामध्ये पडलेला आहे. तोच पसारा आवडते आणि माझा आवाज आहे ना खूप जास्त खराब झाला आहे कारण की मला इतकी खतरनाक लेवलची सर्दी झाली. आता मेडिसिन वगैरे घेते आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे तर काहीतरी बनवून घेते झटपट आणि चला या. तर आज असाच होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. काही सजेशन असेल तर कमेंट सेक्शन उघडंच आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.